मित्रांनो, मी बैलगाडा प्रेमी बारामतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये प्रथमतः आपल्या सर्व प्रेक्षक मायबापांचं सुस्वागतम करतो। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत आसू पवारवाडी येथे। मित्रांनो, प्रसिद्ध असे डॉक्टर पण आहेत आणि त्यांच्याकडे हा गाणासुद्धा आहे। तर आज खास त्यांचे आपण गाणा कुठून घेतला, कसं घेतला, डॉक्टरने ह्या बैलगाडी क्षेत्राकडे कसं वळण घेतलं, काय ह्यातला उद्दिष्ट आहे, काय नियोजन केलंय ते आपण जाणून घेऊया। डॉक्टर साहेब नमस्ते। प्रथम नमस्कार। आपला परिचय करून द्या। मी डॉक्टर निकम आसू ह्या पंचकृषीमध्ये गेली 26 वर्ष झालं वेटरनरी प्रॅक्टिस करतोय। अतिशय उत्तम प्रकारे माझं प्रॅक्टिस आहे, पण हा लहानपणापासून असणारा माझा हा छंद आहे। कारण का आम्ही एकत्र कुटुंबामध्ये असताना आमच्याकडं बैलजोडी होती। आमचे चुलते बैल जोडी चालवत असत आणि त्या अनुषंगाने तेव्हापासून तो छंद आम्हाला लागला। आणि आम्ही प्रथम माझं लहानपण ढोळवडी गावात गेलं। तिथं आमचं एक लहानपणी असताना एक मळा आणि फत्र म्हणून कुंडलभाऊ पवारांचं एक बैलजोडी पळत होती। तेव्हापासून तो मला छंद लागलेला। मग काही दिवसापूर्वी आपल्या बैलगाडा क्षेत्राला एक स्थगिती आली। त्याच्यामुळं बैलगाडा क्षेत्रातला आपला छंद कमी झाला आणि नंतर ज्यावेळेस हा बैलगाडा क्षेत्र चालू झालं त्यावेळेस मी पहिला एक छोटासा एक 1.5 वर्षापूर्वी एक छोटा खोंड घेतला शंकर नावाने। तो पहिला माझ्याकडे शंकर म्हणून नावाचा खोंड आला। नंतर आम्ही हा गाणा आमच्या पाहुण्यांच्या इकडं विटा मायनीला हा आम्ही खोंड म्हणजे एका पाहुण्यांनी आम्हाला निरोप दिला की असा असा खोंड आहे, डॉक्टर तुम्हाला घ्यायचा आहे का, म्हणून आम्ही तो खोंड बघितला। तर बघितल्यानंतर मला त्याचा पल्ला हे बघून मला पसंत पडला खोंड। मग आम्ही आमचे दशाबापू सुकोंडे बैल क्षेत्रातले जाणकार व्यक्तिमत्व, मग मी त्यांना घेऊन गेलो। मग ते आम्हाला तो खोंड पसंत पडला आणि आम्ही 1 वर्षापूर्वी गाणा एक आदत 1 वर्षाचा आधीच एक 10 महिन्याचा असतानाच आम्ही त्याला मी घेऊन आलो। मी घेऊन आल्यानंतर मी पहिली बिनजोड चंद्रपुरी फाटीवर केली। अतिशय उत्तम प्रकारे तो विषय थोडासा बाजूला राहू द्या, तो नंतर घेऊ आपण। गाणा काय असा बघून तुम्ही घेतला? नाही, तो गाणा म्हणजे त्याचा पल्ला म्हणजे त्याची ठेवण शारीरिक ठेवण अतिशय उत्तम मला ती म्हणजे आवडली। म्हणजे त्याचा जे शरीर बांध आहे तो अगदी मजबूत आहे, म्हणून आम्ही तो घेतला। हा कुठल्या जातीत खोंड मोडतो? हा धनगरी खिलारमध्ये खोंड मोडतो। आणि त्याची शरीराची छाती पाठीमागला बांधा ह्याचं काय तुम्ही पाहणी केली त्यावेळेस लहानपणी? म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे म्हणजे होतं ना की करंट म्हणतो आपण खोंडामधला, तो अतिशय वेगळा करंट होता। कारण का ज्यावेळेस आम्ही खोंड आणायला गेलो त्यावेळेस मी 6 जोडीदार घेऊन गेलो। मग त्याच्यामध्ये आमच्या अटील ड्रायव्हर असतील, बापू माळवे असतील, महेश बिचकोले असतील, असे बरेच बापू गायकवाड असतील, असे 5-6 लोक घेऊन गेलो। गेल्यानंतर त्यांना सुद्धा वाटलं की याला की खोंड घेतलायच कशाला डॉक्टरने डॉक्टरचं क्षेत्र असताना म्हणजे इतका अवकळ खोंड घेतलाय कशाला। पण अक्षरशः खोंड आणल्यानंतर फार त्यानं म्हणजे हे केलं। तुम्ही खोंड आणल्यानंतर त्याची कशी हे केली, आपली तालीम कशी घेतली तुम्ही? आम्हाला आता इथून तालीम घ्यायचं म्हणलं तर आम्ही पहिल्यांदा मोठ्याच गाडीला झोपला, कारण का तो फार त्याच्यामध्ये करंट होता। मग आम्ही आमच्या मोठ्या बैलाबरोबरच त्याला मोठ्याच बैलगाडीला झोपला, छकड्याला नाही झोपला किंवा असा मोकळा सुद्धा चालवला नाही, डायरेक्ट बैलगाडीला झोपूनच त्याला तालीम दिली। चालवणं, परत पवनीला नेलं, राजुरीला आम्ही पवनीला नेतो आणि तिथून गाडी करूनच पवनीला हे न्यावं लागतं आम्हाला। गाणा पहिल्याच फेऱ्याला म्हणजे तुम्ही कोणत्या फाटी पळवला? आम्ही पहिल्यांदा मांगोबाच्या यात्रेला गेल्या वर्षी मांगोबाच्या यात्रेवर पहिल्यांदा आम्ही पळवला तिथं। अतिशय चांगला पळला तो तिथं।
मग असं पहिल्या फेऱ्याला तुम्हाला कसं काय पहिल्यांदा नेल्यानंतर असं काय वाटलं की आज डॉक्टर क्षेत्रातून डायरेक्ट बैलगाडी शर्यत क्षेत्रातच एंट्री केल्यानंतर आणि ते पण पहिलंच मैदान नाही अतिशय म्हणजे वेग आहे त्याला, अतिशय चांगला वेग आहे तो. एक खांदी डावी खांदीने आता अतिशय वेगाने पळतो. हा आणि तिथं पळल्यानंतर तुम्हाला समाधान वाटलं. त्याच्यानंतर तुम्ही असं कुठल्या मैदानावरती परत त्याला पळवाय नेला आणि त्याचा पाठीमागला त्या आत्तापत्रचा इतिहास काय असा त्याने केला? पहिल्यांदाच आम्ही चंद्रपुरी फाटीवर मैत्रीपूर्ण बिनजोड गणेश वाघमोडेंचा चार्जर आणि पुणेवाला वडकेवाल्यांचा ट्रॅक्टर ह्याच्याबरोबर आम्ही पहिली बिनजोड केली मैत्रीपूर्ण. मैत्रीपूर्ण आणि ती आमची बिनजोड यशस्वी ठरली. पहिलीच बिनजोड यशस्वी ठरली. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा कुठं? मग आम्ही आदतच्याच मैदानावर त्याला कंटिन्यू, ओपनच्या मैदानाला पळवलाच नाही. जोपर्यंत आदत आहे तोपर्यंत आदतच्याच मैदानावर पळवला. आदतच्या मैदानात कुठं फायनल गेले? एक फक्त आम्ही आदतच्या मैदानावर ते बिनजोड करून 1-2 फायनल केले आम्ही आदतचे. परत एक 5-6 महिने झालं तो दुसरा झालाय. एक 4 महिने झालं दुसरा झालेला. अजून आता आम्हाला 4 महिन्यात दुसरा झाल्यापासून अजून काय गुलाल नाही. तर आम्ही आता त्याच प्रयत्नात आहोत. म्हणजे गुलाल करायचा हा डोक्यातच आहे. त्यासाठी किती कष्ट पडले, किती प्रयत्न करावे लागले तर तो आम्ही करणारच आहे. आता आपला गाणा दुसरा झालाय, त्याच्यासाठी तुम्हाला तुमची बी इच्छा असेल की कोणत्या बैलाबरोबर पळायला पाहिजे? आहे की इच्छा आहे, पण काय होतंय की आपली इच्छा असून उपयोग नाही. जेव्हाच म्हणतात का नाही उगवतीलाच नमस्कार घातला जातो. उगवतीलाच नमस्कार. तर तसा प्रकार आहे. जर आपला पळताना दिसल, दुनियाने बघितला हे नाही खरोखर. आता आमच्या पंचकृषीत गणाचं आमच्या चांगलं नाव झालंय. ही गणाबाबा डावीचा ठाम आहे. कुठल्या बैलाबरोबर टाकला तर तो कमी पडणार नाही हे अगदी आमचे चांगले ड्रायव्हर आहेत ते सुद्धा म्हणतात. मग त्या पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहेत. आता हे झालं आपलं शर्यती विषय तुम्ही सांगितलं. त्याच पद्धतीने आपण थोडंसं गणाच्या खादगी तुम्ही काय असं त्याला खादगीचं प्रमाण वापरता? गणाची खादगी म्हणजे आणल्यापासून मी गणाला डाळ, भरडा, भुस्सा आणि शेंगदाणे पेंड ही आम्ही कंटिन्यू त्याला देतो. एक दिवस सुद्धा त्याला अजून खंड पडून दिला नाही. त्याच्यामध्ये काय अशी बी म्हणजे चर्चा असते, म्हणजे तुमच्या माध्यमातून बी हे एक विषय म्हणजे चांगलाच आहे. आज तुम्ही बी डॉक्टर आहात, नामांकित ह्या पंचकृषीतलं बी डॉक्टर आहेत, की इंजेक्शन मारतात हा कसला प्रकार आहे? नाही आहे की, पण इंजेक्शनचा साईड इफेक्ट पण आहे. मी अजून तसलं कधी इंजेक्शन दिलं नाही. माझ्याकडून मी दुसऱ्याच्या ह्याला दिलं, पण माझ्या बैलाला अजून एक सुद्धा मी कधी इंजेक्शन टोचलं नाही. माझ्या गणाला असो अगदी कुठला दुसरा खोंड, कुठल्याच खोंडांना बैलांना मी अजून माझ्या म्हणून दिले नाही. मी त्याच्या नुसत्या खाजगी खुराकावर त्यांची पावर ठेवली. असं आता तुम्ही बैलगाडीचं क्षेत्र आणि तुम्हाला बी काय गोट्यावरती बैलांच्या जायला लागतं, तुम्हाला काय असा फरक वाटतो का की प्रत्येकाच्या गोट्यावर गेल्यानंतर आज आपला तुम्ही गाण्याची शरीर दृष्टी चांगली ठेवली आणि गोळ्या औषधावलं तुम्हाला इफेक्ट नाही, त्याच्या अंगाच्या ताकदीवरच पळायला पाहिजे. त्याच पद्धतीने दुसऱ्या गोट्यावाल्या मालकांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता? नाही, मी अगदी मला भरपूर लोक माझ्याकडून सल्ला घेतात की बाबा डॉक्टर हे लिक्विड ते लिक्विड देऊ का, इनरडायना देऊ का, हॅपावेज हे लिक्विड देऊ का. तर मी त्यांना सांगतो का तुमच्या समाधानासाठी आहे हे जे तुम्ही लिक्विड देणार आहे तुमच्या समाधान, त्याने काय अगदी लॉंग त्याला स्पीड राहत नाही, हे तात्पुरतं असतं. पण जे खुराकाने जे मिळतं, जे खुराकातून मिळतं, ज्याच्यात त्या ताकदीतून जे अंगची पावर म्हणतो ते जर जनावरांमध्ये असेल, ते बैलामध्ये असेल तरच ते लाईफ टाइम चालतं. म्हणजे अंगातल्या पावरवरच पावर म्हणजे अंगातल्या पावरवरच बैल पळतो. ह्या इंजेक्शनाचं नाही, हे तात्पुरतं आलं, तात्पुरतं आहे फक्त, त्याच्यात काय हे नाही, ते तात्पुरतं आलं. आता तुम्हाला आपल्या गणाविषयी काय अपेक्षा आहे की इथून पुढच्या काळातली? नाही, गणाविषयी आम्ही मोठीच अपेक्षा आहे. समजा काय आहे, अगदी पैसा हे कुणी कमवतं, बरोबर, पण नाव हे बैलगाडा क्षेत्रातलं नाव हे कागडं वेगळं आहे. त्याच्यामुळे एक नातं वेगळं जोडलं जातं, एक रिलेशन मेंटेन होतं. मैत्रीपूर्ण गोष्टी जर झाल्या तर काहीच अडचणी येत नाहीत.
नाही, हा बरोबर आहे तुमचं. हा पण मुद्दा बरोबर आहे की मैत्री सगळं नाती गोती वाढतात. त्याच धर्तीवरती आपल्याला महाराष्ट्रातून तुम्हाला कुठल्या बैलाबरोबर आपला गाणं पळायला आवडेल? नाही, आता मस्त मला वाटतंय म्हणजे अपेक्षा असते हिंद केसरी घरणिकीचा राजा असेल, हरण्या असेल, अशा बैलांबरोबर गाणं पळला तर काय नको आहे का? पण कसं होतंय, त्या गोष्टी घडत नाहीत. सर्वसामान्य आता सर्वसामान्य व्यक्तीकडून त्या गोष्टी करायच्या म्हणलं तर त्याला वायदे आली, बऱ्याच काही गोष्टी आल्या. मग थोडंसं स्टेप बाय स्टेप जर गेलं तर थोडंसं म्हणतात ना, देर है लेकिन अंधेर नाही. थोडासा वेळ लागेल, पण अगदी 100% आम्ही ह्या गाण्याच्या माध्यमातून यशस्वी होणार. तुम्ही घरणिकेच्या राजाचाच का तुम्हाला बैल आवडला? नाही, अगदी तो पण गरीब कुटुंबातला एक बैल आहे, गरीब शेतकऱ्यापासला बैल आहे. कसं आहे, समजा तो आज जरी डावीने पळत असेल तर मी त्या दिवशी त्यांची मुलाखत ऐकली की दोन्ही खांदी पळतो. अगदी सर्वसामान्य कुटुंबातला बैल आहे. मी जरी उद्या त्यांना म्हणाय गेलो बाबा माझा असा असा बैल पळतोय, तर ते मला म्हणजे म्हणणार नाहीत की बाबा की नाही तुम्हाला बैल नाही. मग सर्वसामान्य कुटुंबातलाच माणूस सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाची जाण ठेवू शकतो, हे मला रेषेत्रात कळालंय. शर्यत क्षेत्रातलं असं माणसांचं तुम्हाला काय असा अनुभव आला की शर्यत क्षेत्रातले मालक असतील किंवा त्यांच्यातला मध्य जे करणारा मध्यस्थी असतो त्यांच्यातला मालकातला फरक काय असा जाणवतो तुमच्या माध्यमातून? नाही, आता कसं असतं, जे मध्यस्थी करणारे असतात ते अगदी सगळेच रिअल असतात असं पण नाही, आणि सगळेच खोटे आहेत असं पण नाही. अगदी आपण जसं रिलेशन ठेवू त्या पद्धतीनं त्याचं पैरे हे पण होऊ शकतात. अशी काय अडचण येत नाही. पण भविष्यात माझी इच्छा आहे की अगदी चांगल्या बैलाबरोबर मी काही दिवसात माझ्या गणाला मी पळवणार आहे. सर, वायदे हा प्रकार तुम्हाला कसा वाटतो? नाही, रॉंग वाटतो. पूर्वी हा वायदे हा प्रकारच नव्हता. म्हणजे ज्यावेळेस मी आता म्हणलो की कुंडलभाऊ पवारांचा ज्यावेळेस बैल पळत होते त्यावेळेस वायदे किंवा पहिले आपले इथं पाटील तात्यांची बैल पळत होती, तैबाई शोकतबाईंची बैल पळत होती, आबास पवारांची बैल पळत होती, अण्णा काळेंची बैल पळत होती. त्यावेळेस हा वायदे हा प्रकार त्या काळात नव्हता. अगदी त्यावेळेसचे म्हणजे आत्ताचे पंढरीनाथ फडके म्हणजे त्यावेळेसचे ते आबास पवार असे ते व्यक्तिमत्व होतं. कुंडलभाऊ असतील, गौतमबाईंचे आजोबा असतील, म्हणजे ते फार व्यक्तिमत्व मोठी होती. पण त्यावेळेस हा वायदी प्रकार नव्हता, हे आत्ता वायदी प्रकार आलाय. डॉक्टर साहेब, पहिल्या शर्यतीत आणि आताच्या चालू घडामोडीच्या शर्यतीत तुम्हाला काय फरक वाटतो? नाही, जे पहिलं आता तुम्ही जसं म्हणला की इंजेक्शन हे आता जास्त प्रमाणातच इंजेक्शनचा वापर केला जातो. पहिला हे इंजेक्शनचा वापर केला जात नसायचा. अगदी माझ्या डोळ्यासमोर मी असं बघितलंय की मैदानावर बैलांना इंजेक्शन दिले जातात. ह्या संदेश काय देऊ शकतात बैल मालक असतील किंवा सुट्टी मेकर असतील किंवा सांभाळणारे काही लोक असतील? काही गोष्टी मालक करते ना असं बी नाही, त्यांच्या नजरेनुसार सुद्धा होत असतात नजरेआड. हो, होतं की होतं. तुम्ही जनतेला किंवा बैलगाडी मालकांना काय सल्ला देऊ शकता? मी तर असं म्हणेल की बैलाच्या अंगामध्ये पावर असेल तर इंजेक्शनची गरज नाही, आणि ते इंजेक्शन कोणीही देऊ नये. कारण का इंजेक्शन हे स्टेरॉइड असतं आणि स्टेरॉइडचे काय साईड इफेक्ट आहेत हे अख्ख्या जगाला माहिती आहे. त्यामुळं त्याचा आपण एवढा जीवाच्या पाड म्हणजे मुलाप्रमाणे आपण बैलाला आपल्या सांभाळत असतो, आणि जर आपण आपल्या बैलांना स्टेरॉइड इंजेक्शन देऊन आपण त्याच्यावर एक घात करतोय असंच मी तर म्हणेल. हे ते कोणीही देऊ नये, माझा असा सल्ला असेल प्रत्येकाला डॉक्टर या नात्याने. डॉक्टर साहेब, आपल्या माध्यमातून जे बैलगाडे जे असतात पाठीमागे येणारे लोक जे बैलांना मारहाण करतात त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, आता एक शासनाने जे घालून दिलेला नियम आहे त्या नियमाला तर ते लागू पडत नाही. कारण का बैलाला हाणमार करणं हे शासनाच्या दृष्टीनं किंवा बैलगाडा मालकांच्या चालकाच्या दृष्टीने तो घातकच आहे. बैलाला जर हाणलं गेलं ते जर परत आणखी काय त्याच्यातून वाद वाढलाय तर आपल्या ह्या बैलगाडावर गदा येऊ शकते. त्यामुळे त्या गोष्टी कोणीही करू नयेत. म्हणजे फूक लावणं हे करणं, बाबा चाबूक जे आसूड असतो तो चाबुकाचा योग्य प्रकारे वापर
केला तर काय अडचण नाही. चाबूक हे काय बाबा आवाज काढण्यासाठी असतो की जेणेकरून त्या आवाजाला तो आपला बैल भिल आणि गती घेईल. हे चाबूक काम करतो. फक्त फोक हे लावू नाही कोणीच. आपल्या भविष्य काळात पाठीमागले मैदान जे झालेले जुने आणि आता चालूच्या मैदानाचा काय तुम्हाला फरक वाटतो? नाही, चालूचे मैदान म्हणजे अगदी परफेक्ट मैदान. म्हणजे परफेक्ट म्हणजे कसं आहे, आता सगळ्या गोष्टी सॅटेलाइज आल्यात. अगदी छोटे छोटे पॉईंटवर सुद्धा निकाल दिला जातो. म्हणजे अगदी परवाचाच बघितलं तर आपण ह्याच्या मैदानाचा, बोरी मैदानाचा आपण निकाल बघितला की सुंदर आणि सारजाचा निकाल, आणि त्याच्याबरोबर माळशिरसची गाडी पळत होती. अगदी टाकाटाकीमध्ये अगदी निस्ता हवेतला पाय आणि फाटीवरचा पाय ह्याच्यावर निकाल हा पहिला म्हणजे आत्ता दिला जातो. पहिलं त्या पद्धतीची सुविधा नव्हती, त्यामुळे थोडंसं त्यावेळेस वादविवाद, मोठ्या प्रमाणात भांडण तंटण हे व्हायचं. आता ते काय भांडण तंटण हे आता काय होत नाही. हां, आता आपल्या गणाला कोणाबरोबर पळल्याला आवडत? कोणाबरोबर तुम्हाला पळल्याला आवडत जास्त? जास्त आता उजवीचा बैल जर बघितला तर आता आमचं चाललं होतं. आता आमचं परवा 25 तारखेला शिवरूपराजे खर्डेकर केसरी आहे 25 जानेवारीला. त्या आमच्या गणासाठी आम्ही चांगल्या पद्धतीचा पायरा चालला होता. वडकीचा माऊली उजवीने पळतो, त्याच्याबरोबर पायऱ्याचं का चाललं होतं. नाचा म्हणून बैल आहे उजवीनं, त्याच्याबरोबर चाललं होतं. पण 26 तारखेला मुंबईचं मैदान असल्यामुळं आम्हाला ते काय पैरे झाले नाहीत. मला मग आवडल की बाबा वडकीचा माऊली असेल, बाजी असेल, जे उजवीने पळतात, आदईचा सोन्या असेल, अशी जी उजवीने पळणारी बैल आहेत. कारण का डावीने पळणारी ठराविक बैल असतात, उजवीने पळणारी जास्त बैल असतात. आमचा हा डावीचा ठाम आहे. हा पब्लिकने पळतो का? हा, पब्लिक दोन म्हणजे डावीनं आतून बाहेरून कुठून पण पळतो, पब्लिकनं सुद्धा पळतो. आपल्याला सगळ्यात तुमचा आवडता बैल कोणता आहे? माझा आवडता बैल म्हणजे आता सगळ्यात टॉपला पळणारा, 1 नंबरला पळणारा बकासूर आहे 1 नंबरला. त्याच्याबरोबर राहुलबाईचा मथुर आहे. त्याच्याबरोबर आता काय म्हणजे आता बैल तो पळत नाही, पण सोन्या, मोठा सोन्या हा पण माझा आवडता बैल. कारण का त्याची शारीरिक जी म्हणतो ठेवण ते अतिशय सुंदर. बैल मोठा, साठा मोठा, बांधा मोठा त्याचा, तो पण बैल अतिशय सुंदर. म्हणजे अशी टॉपची 3 बैल पळणारे मला आवडतातच. सोन्यासारखा बैल डॉक्टर साहेब तुमच्या बघण्यात आहे का? नाही, आता सध्या नाही. सोन्यासारखा बैल नाही. अशी पैदास पाहिजे का नाही? हा, अगदी गरजेचं आहे. अगदी सहज गाडी ओढून नेणारा मोठा सोन्या. हा, त्याच पद्धतीने आपला गणा असन किंवा शर्यतीत तुम्ही अनेक ठिकाणी पाहायला गेला, तुमच्या शर्यत क्षेत्रातली आवडती शर्यत कुठल्या मैदानावरती झाली? आवडती शर्यत जर आदतपणात त्याची वर आम्ही दहिवडी बिदाल साईडला एक माझी चांगली शर्यत झाली. अगदी ती खोंडच पळाली, पण अतिशय उत्तम प्रकारे तिथं आमची शर्यत झाली. आणि सगळ्यात बिनजोड असेल किंवा मैदानातली मोठी शर्यत झाली किंवा मोठ्या मैदानावरती कोणत्या जोडीची तुम्हाला शर्यत आवडली सगळ्यात फार बघण्याजोगती आणि ते शर्यत तुम्हाला फार आवडली? म्हणजे आपला गणाची का नाही, दुसऱ्या बैलांची? आता त्या दिवशी पुष्यगावचे जे मैदान झालं लेटेस्ट मध्ये, हा, तर ती अतिशय चुरशीची शर्यतच झाली म्हणावं लागेल. कोणती? फायनलची किंवा सेमीची असेल. हा, ती चुरशीची झाली की बकासूर आणि ह्याची सेमीमध्ये जे गाय रोमनची, तर ती अतिशय चुरशीची शर्यत झाली. मथुरची आणि बकासूरची शर्यत पाहायला आवडते का? आज आवडते की मैत्रीपूर्ण शर्यत बघायला त्यांची आपल्याला आवडते. काहीच अडचण नाही. होय. त्याचबद्दल आपल्याला आता तुमचा गाणा बी पळतोय, डॉक्टरचं क्षेत्र बी पाहताय आणि शर्यत क्षेत्रात बी तुम्ही एक नाद लागून घेतलाय तुम्हाला पण. त्याच पद्धतीने बैलगाडी मालकांना आणि ड्रायव्हरांना काय आव्हान कराल?
बैलगाडा मालकांना मी असंच आव्हान करील की मी जास्त सांगितले की डॉक्टर या नात्याने मी सांगेल की बाबा कोणत्याही बैलाला स्टिरॉइड इंजेक्शन हे तुम्ही देऊ नये. आणि बैलगाडा चालकांना सुद्धा मी असं सांगेल की तुम्ही कोणत्याही प्रकारचा फोकाचा वापर हे काही त्याच्या बैलावर करू नये. आपल्या महाराष्ट्रात अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जे नियम टाकल्यात ते संघटनेने नियम टाकल्यात ते बरोबर आहेत की अगदी योग्य आहेत. बैलगाडा मालक त्यांना सहकार्य करत नाहीत. नाही, जे रॉंग वागणारे आहेत किंवा जे रॉंग दिशेने जाणारे आहेत तेच लोक फक्त बैलगाडा मालक आहेत की ते सहकार्य करत नाहीत. कारण का आपल्या बैलगाडा संघटनेचे शेवाळे आबा असतील, अतिशय चांगलं मार्गदर्शन असतं. गौतम भाई असतील, त्यांचं पण अतिशय चांगलं मार्गदर्शन असतं. म्हणजे कुणी असू द्या, मांगडे ताते असतील, हे सगळे म्हणजे जे म्हणजे चांगल्या विचाराची माणसं आहेत त्यांचं सहकार्य ह्या नियमावलीला आहेच. आणि आम्ही जरी सर्वसामान्य आत्ता जरी सुरुवात असेल आमची तरी त्या नियमावलीला 100% आमचं प्राधान्य आहे. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेत तुमच्यासारखे डॉक्टर लोकांचा सहभाग असला पाहिजे का? हो, असलाच पाहिजे संघटनेत. हो, असलाच पाहिजे. हे संघटनेने तुम्हाला सुद्धा घेतलं पाहिजे का संघटनेमध्ये समावेश करून? असं काही नाही. आता ते कसं आहे, संघटना होऊन गेलेली आहे आणि आता आम्ही अपेक्षा करणं किंवा संघटनेत आम्हाला घ्या म्हणणं हे चुकीचं आहे. कारण तालुकावर तुम्हाला संघटनेत पाहिजे का? हा, घेतलं तर काय, आम्ही कार्यरत असतो. म्हणजे सगळ्याला माहिती आहे मी माझं काम अगदी ऍक्टिव्ह असतं, त्याच्याबद्दल काय माघार नसते कुठंच. हा प्रश्न तुम्हाला मी का विचारला की बैलांची बी माहिती आणि बैलांना चुकून अपघात झाला तर त्या संघटनेत तुम्ही कुठल्या ना कुठल्या मैदानावरती डॉक्टर असू शकतो. हो, अगदी मी जिथं काय अपघात झालेत त्या ठिकाणी अगदी पुढाकार घेऊन मी तिथं काम केलंय. अगदी आमचे पाठीमागे एक 6 महिन्यापूर्वी आमचे एक मित्र साळुंके मंजवडीचे, त्यांच्या बैलाचा पाय मोडला होता. तर मी स्वतः माझं डॉक्टरकीचं काम बाजूला ठेवून त्या बैलाला गाडीत घेऊन त्यांच्याबरोबर मी कराडला पवार डॉक्टरांच्याकडे घेऊन गेलो. त्या बैलाला पवार डॉक्टरांचं मी नाव ऐकून आहे. त्यांचं औषध उपचार जे बैलावरती असतात ते परफेक्ट असतात का? हो, असतात की काही चुकीचं नाही. हे सत्य आहे? हो, आहे की. आणि ते गोळ्या औषधं देतात ते काय पॉवरचं त्यासलं काहीच नाही? नाही, म्हणजे आता जे त्यांना जे ट्रीटमेंट पुढे येते त्या पद्धतीने ते ट्रीटमेंट देतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय ते रॉंग काही करत नाहीत. म्हणजे जे काय असेल ते रिअल शेतकऱ्याला बाबा सांगून करतात की बाबा हे असं झालंय, ते बघितलं. त्यांचं एकदम डायग्नोसिस मी स्वतः अनुभवलं त्यांना. त्यांचं डायग्नोसिस परफेक्ट असते. आता गणाची तालीम घेण्यासाठी तुम्ही काय अजून पुढे नियोजन केलंय भविष्य काळात? मी अगदी म्हणजे समजा फेरायला नाही जाता आलं तर आवर्जून मी मैदानाचं नियोजन करतो. मैदानाचं नाही नियोजन करता आलं तर चांगल्या बैलाबरोबर मी फेऱ्याचं नियोजन करतो, पवनीला नेतो. आताच उद्याच्या 25 तारखेच्या तयारीसाठी मी उद्या त्याला पवनीला टाकणार आहे. किती दिवसाला तुम्ही गणा बाहेर काढता? मी साधारण एक, आता हा दुसरा आहे, मी साधारण एक 8-10 दिवसाला मी त्याला बाहेर काढतो. अगदी लई रोज 4 दिवसाला मी त्याला पळवत नाही. कारण का तेवढा वेळ मला पण नसतो माझ्या डॉक्टरकी क्षेत्रामुळं. 10 दिवसाला पळल्यानंतर काय पुढं त्याचा इफेक्ट? चांगल्या पद्धतीने त्याला स्पीड आहे. त्यामुळं तो काही कुठंच मला तर वाटत नाही तो कमी आहे म्हणून. बैलांना जे 4 दिवसाला 3 दिवसाला पळवतात त्याचा काय परिणाम आहे का डॉक्टर साहेब? आहे की. कसं असतंय शेवटी म्हणतात का नाही, जनावर असो किंवा माणूस असतो, की 4 दिवसाला 2 दिवसाला आपण जर रोजच काम करत राहिलो तर एक दिवस तरी 4थ्या दिवशी तरी आपल्याला कंटाळा येतो. तसं ते जनावरांमध्ये पण आहे. मोठ्या बैलांमध्ये आणि खोंडांमध्ये थोडासा फरक राहतो. जे साहिदाती किंवा जे बैल जुळलेले आहेत ते राबलेले असतात बैल, त्यांना राब जास्त प्रमाणात झालेला असतो पहिल्यापासून, आदतपणापासून पाक साहिदाती जुळेपर्यंत. त्यामुळं ते त्यांना त्या मोठ्या बैलांना काय वाटत नाही. पण जे नवीन खोंड आहेत त्यांना जर 4 दिवसाला आणि 5 दिवसाला जर पळवायचं म्हणलं तर थोडंसं बैल म्हणतात का नाही की पॉवर कमी होती. मग तशा पद्धतीनं खोंडांच्या बाबतीत होतं. नाही, जुनी माणसं 10 दिवसाला किंवा 15व्या दिवशीच बैल बाहेर काढत होती. हो, मोठी. ते
तुम्हाला काय वाटतं त्यांचं ते बरोबर होतं का अंदाज? नाही, त्यावेळेस ते अगदी योग्यच होतं. पण आता काय झालंय, त्यावेळेस मैदानाचं प्रमाण पण कमी आणि आता जे मैदानाचं आहे ते रोजच मैदान आहेत. त्यामुळे माझ्याकडे पळणारा एखादा बैल चांगला असेल तर मला वाटतं बाबा 4 दिवस झाले की लगेच 5व्या दिवशी माझा बैल पळावा, मैदानात कुठेतरी गुलाल व्हावा ही अपेक्षा राहते प्रत्येकाची. एखादा चार्लो मधल्या आपल्या गणाचे तुम्ही भरपूर अशी माहिती सांगितली, डॉक्टरकीचा बी भरपूर असा अनुभव सांगितला, बैलगाडी मालकांना सुद्धा तुम्ही 2-4 माध्यमातून सुद्धा आव्हान केलंय. त्याच पद्धतीने तुम्ही आता जे मैदान भरवतात आयोजकांनी मैदान भरवलं ते कसं वाटतं तुम्हाला? आता 25 जानेवारीचं 25 असेल किंवा मागली मैदान असतात त्या आयोजकाबद्दल काय वाटतं? नाही, जे रितसर मैदान आहे तिथं अवश्य गाडी मालकांनी चालकांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा. जे रितसर मैदान आहेत, जे रितसर मैदान नाहीत त्या मैदानामध्ये कोणीही सहभाग घेऊ नये असं मला वाटतं. कारण का तिथं पोलीस डिपार्टमेंट येणं, पळापळी होणं ह्या गोष्टी घडतात. मग त्यावेळेस म्हणजे भरपूर अडचणी येतात. आताची मैदान स्वच्छ होतात ना? हा, एकदम स्वच्छ सुंदर मैदान होतात, काहीच अडचण नाही. काय मैदानावरती फायनल होत नाही त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं? नाही, खंत वाटतेच ना. मैदानावर जर कसं असतंय, एक मैदान करायचं म्हणलं तर कमीत कमी त्या गाडी मालकाला कमीत कमी 10,000 रुपये खर्च असतो. आणि जर फायनल नाही झाला, म्हणजे गटामध्ये गाडी बसली, सेमीमध्ये गाडी बसली, फायनल नाही झाला तर तो जो लॉस आहे तो गाडी मालकाचा फार मोठा लॉस आहे. आणि मग तो लॉस होऊ नये म्हणून त्या पद्धतीनं संयोजक आयोजकांनी ती तयारी ठेवावी. मग जर त्यांना वाटत असेल तर मग तिथं लाईटची व्यवस्था करून पण फायनल हा रितसर झालाच पाहिजे. उजेडातच स्वच्छ, हा, स्वच्छ सुंदर उजेडात झाला तर अतिउत्तम. पण जर गाड्या जास्त प्रमाणात आल्या आणि जर फायनल उशीर झाला तर तिथं लाईटची व्यवस्था हे असली गरजेचं आहे. कारण का हे शेवटी मुक जनावर आहे, त्याला काय होईल काय आपण सांगू शकत नाही. काय गाडा मालक चुकून उशीर करतात का असं वाटतं का तुम्हाला? हा, करतात की. काय खोडसर आहेत या क्षेत्रामध्ये, काय खोडसर लोक आहेत की जेणेकरून बाबा सीमेला गाडी पळून आली की भरपूर उशीर लावायचा, फायनलला लवकर गाडी झोपायची नाही, बघू की आपण गाडी झोपल्याशिवाय काय फायनल होतोय का, अशी पण कायम गाडा मालक म्हणणारे आहेत. ह्याच्यात फायनलला सुट्टी मेकरची चूक आहेत का बैलांच्या ताकदीत जास्त आहेत? नाही, कसं असतंय, सुट्टी मेकर हे चांगलेच असतात. पण कसं असतंय, ज्यावेळेस काय बैलांना अशी सवय असते की ज्यावेळेस गाडी वळवली जाते, गाडी माघारी फिरवली जाते, त्यावेळेस काय बैल दमच काढत नाहीत. म्हणजे अगदी म्हणजे झेपा घेऊनच ते पुढं जायचा प्रयत्न करतात. मग सुट्टी मेकरचा सुद्धा तिथं काय काहीच नाईलाज होतो. म्हणजे हे अगदी प्रत्यक्षात डोळ्याने बघितलेल्या गोष्टी आहेत. तुम्हाला झेंडापंच म्हणून कोण आवडतं क्षेत्रात? महाराष्ट्रातला झेंडापंच अगदी नाद करायचा नाही त्या धनोडे बापूचा. खरोखरच अतिशय जबरदस्त माणूस धनोडे बापू. हा, बैलगाडीला शर्यत क्षेत्रातला समालोचक तुम्हाला कोण आवडतो? आता समालोचक म्हणलं तर आहेत 3 माणसं माझ्या डोळ्यासमोर आहेत, 3-4 आहेत. सुनील मोरे भाऊ असतील, प्रताप तात्या झांजुर्णे असतील, जगदाळे सर असतील, आपले बिहुरीचे घाटे असतील, प्रवीण घाटे. त्याच्यातून तुम्हाला कोण असा एकच आवडतो? आता कसं आहे, सुनील मोरेंचं कसं आहे, प्रत्येक 5 बोट सारखी नाही. सुनील मोरेंचं एक वक्तृत्व एक वेगळ्या पद्धतीचं आहे, त्यामुळं त्यांचं समालोचन हे टॉपचं होतं. बैलगाडी क्षेत्रातला जाणता आणि आपण त्यांना आज तुमच्या माध्यमातून श्रीकृष्ण असं म्हणल्यागतच अशी कोणती व्यक्ती की ती व्यक्ती भाऊकीतले डॉक्टर निकम म्हणून आहेत, त्यांच्याकडे माझा एक शंकर म्हणून मी तो उजवीचा बैल चांगला तो पण पळतो. काही दिवसात माझी ती पण बैल चांगल्या पद्धतीने उजेडात येतील किंवा माझं नाव करतील, जसं आज गणाने माझे नाव केलंय तसं. मैदानावरती तुमचं नाव पकारल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? असं काही नाही, आनंद होतोच की.
म्हणजे समालोचकाने ज्यावेळेस एखादा गट तुम्ही पास केल्यानंतर नाव तुमचं घेतलं जातं त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं? एक ती कसं असतं, एक उत्साह असतो, एक छाती भरूनच येते नाव पुकारल्यानंतर. मग ते आधी कोणी असू द्या, त्या पद्धतीनं होतच प्रत्येकाचं. चालतंय. तुम्ही गाण्याचे खूप असे सुंदर आणि डॉक्टरकीचा सुद्धा तुमचा अनुभव हे व्हिडिओच्या माध्यमातून किंवा मुलाखतीच्या माध्यमातून दिला, त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभार आहे. धन्यवाद.